भारताने ऑपरेशन सिंदूरने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या सन्मानार्थ महायुती सरकारकडून राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। आज डोंबिवलीत देखील तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। श्री गणेश मंदिरापासून ते धारडा सर्कल पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये हजारो डोंबिवलीकर सहभागी झाले होते। भाजपचे कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण, भाजप आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्यासह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो डोंबिवलीकर या तिरंगा रॅलीत हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते। यावेळी देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती। तसेच नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळालंय। भारतीय सैन्याने केलेला पराक्रम, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सिंदूरच्या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं, या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे हे सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत। डोंबिवली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे। प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे। बलुचिस्तानला पण असं वाटतं की आमचा देश वेगळा करावा आणि भारताला पण ते सपोर्ट करता, याबद्दल काय? हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे। त्यामुळे या दहशतवाद हा यानंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नये म्हणून सर्व जग हे एकत्र झालं आहे। त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतो आहे तो त्यामुळेच मिळतो आहे। धन्यवाद। काश्मीर येथील पहलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला आणि संपूर्ण भारतभर त्या अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतभर आपण निषेधही केला आणि त्यामुळे पाकिस्तानी जे आपल्या पर्यटकांवर हल्ले केले अतिरेक्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारत नसून तर संपूर्ण जग हादरून गेला। आणि मग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पाकिस्तानच्या घरात जाऊन म्हणजे कराचीपर्यंत जाऊन जे अतिरेक्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं। मी मनापासून नरेंद्र मोदी साहेबांचे आणि भारतीय सैनिकांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन की अतिरेक्यांचा नायनाट केला आणि मग त्या अनुषंगाने सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपलं भारताचा तिरंगा कशा प्रकारे लगला पाहिजे या जगाला दाखवण्यासाठी आज डोंबिवली येथील सर्व डोंबिवलीकर मध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, सर्व पक्षाचे पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असेल, संपूर्ण डोंबिवलीकर असतील, सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी डोंबिवली येथील भव्य अशी तिरंगा रॅली आज आपण काढण्यात आलेली आहे। सर्व या रॅलीसाठी सर्व डोंबिवलीकर सामील झालेले आहेत। न भूतो न भविष्याशी रॅली निघणार आहे।